नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज नाताळ. खरं तर नाताळ हा उत्साहाचा दिवस असतो, आनंदाचा दिवस असतो आणि हा सगळ्यांसाठी महत्वाचा अशासाठी असतो की या आनंदाला, चैतन्याला जाती, धर्म याची बंधनं नसतात. कारण हे सगळा आनंद वाटण्याचा, आनंद लुटण्याचा आणि आनंद लुटण्यास पुढच्या पिढीला प्रवृत्त करण्याचा असा हा देखणा सोहळा असतो. या दिवसाच्या सगळ्या लुटण्याचा आणि आनंद लुटण्यास पुढच्या पिढीला प्रवृत्त करण्याचा असा हा देखणा सोहळा असतो. या दिवसाच्या सगळ्या महाराष्ट्राला, या सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज बोलूया आजच्या चर्चेकडे. आपल्यासोबत आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब. स्वागत आपलं. तुम्हालाही नाताळच्या शुभेच्छा. खरं तर हे जे सण संस्कृती असतात ते आपल्या प्रांताला अशा सुंदररित्या जोपासलेल्या असतात आणि संपूर्ण कोकणात म्हणजे अगदी वसईपासून ते गोव्यापर्यंत नाताळची एक वेगळीच धूम असते. गोठे असतात प्रत्येक घरात छानपैकी केलेले, म्हणजे अर्थातच जे ख्रिस्ती बांधव आहेत त्यांच्यामध्ये, आणि त्यांच्याकडे जाणारा अख्खा गाव असतो. त्यांच्याकडे पाहुणे म्हणून येणारं, त्याला जातीचं धर्माचं बंधन नसतं. रात्री 12 वाजता चर्चमध्ये जायचं, सगळा तो आनंद उधळायचा. गोव्यात जी धूम असते ती काही अंशी सिंधुदुर्गात आणि संपूर्ण या कोकणपट्टीत असते. या सगळ्या उत्सवाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आता विकेंडची धूम आजपासून सुरू झाली आहे. इयर एंडची धूम सुरू झाली आहे विकेंड म्हणण्यापेक्षा. आणि विकेंड म्हटलं, इयर एंड म्हटलं की प्रत्येकाला आठवतं ते गोवा. गोव्याकडनं जसं आनंद शिकायचं, चैतन्य शिकायचं, तसंच गोव्याकडनं पर्यटन शिकायचं, ती सगळी गंमत शिकायची. काय गोव्याकडनं आपण या कोकणानं शिकावं? पहिलं वाक्य तुम्ही जो बोलात ना की गोव्याकडनं पहिलं शिकण्यासारखा उत्साहाचा जो धबधबा त्यांचा अखंड वाहत असतो, म्हणजे हसतमुख ज्या पद्धतीत ते लोकांना सामोरे जातात. आज पर्यटन व्यवसाय तिथे जो फोफावलाय त्याला सर्वात मोठं कारणीभूत असेल त्यांची हसतमुख लोकांसमोर जाण्याची जी प्रवृत्ती आहे ती खूप महत्वाची आहे. ऋषी विवेकानंदांचं एक वाक्य होतं, मी कुठेतरी ऐकलं होतं की ज्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर हसू नसेल त्या दिवशी दुकान खोलूच नका. आणि ह्याच गोष्टी आपल्याला कोकणाने केल्या पाहिजेत किंवा संपूर्ण महाराष्ट्राने केल्या पाहिजे. जर आपल्याला कोणताही, नुसता पर्यटनच कसं, कोणताही जर व्यवसाय आपल्याला करायचा असेल, कोणतेही मार्केटिंग करायचं असेल, तर सर्वात पहिलं म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य असलं पाहिजे. लोकांना आपण काहीतरी देणार आहोत ही भावना असली पाहिजे, एक दातृत्वाची भावना आपल्याकडे असली पाहिजे. आणि मग बाकीच्या गोष्टी मग हळूहळू सोप्या होत जातात ऋषी. आणि आताचा जो मोसम आहे 25 तारखेपासून तो 30 हा पूर्ण विकेंड हा कोकणसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे पर्यटन स्थळ आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे गोवा तर मला वाटतं ह्या 7 दिवसामध्ये खूप मोठा रेव्हेन्यू कलेक्ट करत असतो आणि ही संधी सगळ्यांसमोरच आहे. गोवा करतो कारण गोव्यामध्ये त्या पद्धतीतली मार्केटिंग, त्या पद्धतीत लोकांना आकर्षण केलं जातं. आज कोकणातही तेवढेच लोक येतात पर्यटनाला, पण फरक एवढाच होतो की कोकणामध्ये, गोव्यामध्ये लोक पैसे देऊन जातात, इथे देण्यासारखं असं काही नसतं. कारण कोकणात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला गोव्यातले टी शर्ट घालावेसे वाटतात, गोव्यातले ती हॅट कॅप घालावी वाटते, गोव्यातले इतर सगळ्या गोष्टी तुम्हाला सोबत घेऊन घरी याव्याशा वाटतात एक आठवण म्हणून. पण कोकणातून काय घेऊन येणार आहेत? तर हा एक प्रश्न असतो आणि तो ज्या दिवशी ह्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना भेटेल त्या दिवशी मला वाटतं पर्यटन खऱ्या अर्थाने रुजेल तिथे. पर्यटन आजही कोकणात खूप आहे, पण ते ज्या पद्धतीत रुजायला हवं ते रुजत नाहीये आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. नक्कीच. खरं तर नाताळ, आनंद, उत्साह या विषयाकडे येतो, पण कालचा दिवस अतिशय महत्वाचा होता तुमच्यासाठी. महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री आणि या सगळ्याचे प्रणेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते आणि संपूर्ण पवार कुटुंबीय असतील, अनेक मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण कोकणच्या भीमथडी जत्रेतल्या स्टॉलचं उद्घाटन झालं, दालनाचं उद्घाटन झालं. कसा होता तो अनुभव? तो अनुभव अविस्मरणीय होता ऋषी. म्हणजे आयुष्यातलं एक बोलतात ना एक सोनेरी पर्व आमच्या आयुष्यातलं प्रत्येकाच्या. कारण पवार साहेबांसारखे एवढे मोठे व्यक्तिमत्व आणि तेही सुवर्ण कोकणची चळवळ इनमिन ही वर्षभराची पण नाहीये आणि त्या चळवळीला लाभलेला त्यांचा हा वरदहस्त आशीर्वाद खूप काही आपल्याला देऊन गेला. आणि त्यांचं जे जेवढ्या हिमालया एवढ्या उंचीचे ते नेते आहेत, पण ज्या पद्धतीत ते बोलत होते, ज्या पद्धतीत ते मार्गदर्शन आम्हाला करत होते ते बघून खरोखर मन भारावलं गेलं ऋषी. की सुवर्ण कोकणला आता ज्या पद्धतीत बघितलं जातं गांभीर्याने लोकांकडनं, मोठमोठ्या नेत्यांकडनं, तेव्हा आपली जबाबदारी अजून वाटते की आपण खूप काय करतो. आणि शेती हा त्यांचा आवडीचा विषय, म्हणजे जिव्हाळ्याचा विषय त्यांनी बोलताना सांगितलं. आणि ज्या पद्धतीत आम्ही शेतीपूरक उद्योगधंद्यातली माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आणि लोकही लाखोच्या संख्येने सुवर्ण कोकणच्या या उपक्रमाकडे आकर्षित होतात आणि त्याच्यातून त्या चळवळीत येऊन आज जे झालेल्या उद्योजकांची आम्ही त्यांच्याशी ओळख करून दिली
त्यावेळेस त्यांना खूप आश्चर्य वाटलं की या गोष्टी सर्वीकडे संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशात व्हायला हव्या असं त्यांचं सांगणं होतं आणि त्यांचे भरभरून आशीर्वाद भेटले. सो कालचा दिवस माझ्यासाठी, सुवर्ण कोकणच्या आम्हा सर्व शिलेदारांसाठी लाख मोलाचा होता. त्याच विषयावर आणि पुन्हा एकदा कोकण या विषयावर येतोय. भीमतडीत एकीकडे उत्साहाचं, आनंदाचं भरतं आलेलं असताना प्रांतिक किंवा छोटी छोटी स्थानिक बाजारपेठाला मिळालेलं दुसऱ्या भागात जाऊन मिळालेलं मोठी बाजारपेठेचं स्वरूप असेल हे एकीकडे पाहताना, आणि मी जो पहिला प्रश्न विचारला होता की पर्यटक येतात, गोव्यात खूप काही गोष्टी खरेदी करतात, पण कोकणातल्या वस्तूला, त्या बाजारपेठेला बाजारपेठ म्हणून पाहत नाहीयेत अजून. म्हणजे आले की स्थानिक हॉटेल्समध्ये जाणं किंवा त्या बाजारपेठ ज्या पद्धतीनं बाजारपेठेमधनं रेव्हन्यू स्थानिक वस्तूंच्या मधनं मिळायला पाहिजे तो मिळत नाहीये. या गोष्टींमधली तफावत का दिसते आणि विशेषतः भीमथडीनंतर ही आपण कशी दूर करू शकतो? पहिली गोष्ट मला हे नक्की समजलं नाही की बाजारपेठ म्हणून बाजारपेठेकडे कोण बघत नाही. म्हणजे कोकणातले माणसं की इतर पर्यटक नाही पाहत आहेत, कारण त्या स्थानिक वस्तूला आपण ब्रँडिंग देण्यात कमी पडलोय. हा त्यातला माझा महत्वाचा. पर्यटक दूरचे, आम्हीच बघत नाही की बाजारपेठ आहे म्हणून. आम्हीच त्या गोष्टीचे मार्केटिंग करत नाही. ज्या दिवशी आम्ही मानू की ही बाजारपेठ आहे आणि इथे लोक आपल्याकडनं घेण्यासाठी येत आहेत, आपल्याला फक्त त्यांना देण्यासाठी काय तयार केलं पाहिजे, कशा पद्धतीत कोकणातले जे कला आणि खाद्य संस्कृती आहे त्यांचा ठेवा आपल्याला त्यांच्यासमोर आकर्षितरित्या ठेवला पाहिजे, हे ज्यावेळेस आपण बाजारपेठ ह्या नजरेने बघत नाही ना, तो आता काय झालंय की लोक येतात, जातात, काय भेटेल ते खातात आणि निघून जातात, पण काहीतरी तो ठेवा घेऊन जावा आणि काहीतरी कलेक्शन आपल्या मुलाबाळांना मुंबईत येऊन जावं, तसं असं काही नाही. तर ज्या दिवशी आपण त्या गोष्टीकडे गांभीर्याने बघू ना, त्यावेळेस मला वाटतं कोकणासारखा समृद्ध आणि पर्यटनासाठी नावरूपास आलेला जिल्हा कुठेच तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठे बघायला भेटणार नाही. एवढं भरभरून सौंदर्य या कोकणाला परमेश्वराने दिलेलं आहे. ऋषी, नक्कीच हे भरभरून दिलेलं सौंदर्य असेल, पण ते टुरिझम मधनं ज्या पद्धतीने डेव्हलप व्हायला पाहिजे होतं तेही होत नाहीये. कारण दुर्दैवानं वेळ अशी येते की आता 25 डिसेंबर आहे आज, आणि 4 दिवसांनी गोव्याचे दरवाजे बंद केले जातील. 29 नंतर जे संपूर्ण पर्यटक असतात त्यांना नाईलाजानं हा शब्द मी 2 अर्थी वापरतो, कारण त्यांना तिथं जाण्याची इच्छा असूनही जाता येत नाही आणि म्हणून कुठेतरी राहायला पाहिजे म्हणून ते कोकणात राहण्याचा पर्याय स्वीकारतात. खरं तर गोव्या एवढ्याच स्वच्छ किनारे तेही ब्रँडिंग करण्यात आपण कमी पडतोय, आणि दुर्दैवानं ते नाईलाजानं हा शब्द तिसऱ्यांदा यासाठी वापरतोय की ज्या पद्धतीनं त्यांची गरज आहे, हॉटेलची गरज आहे, ती त्यांची पुरवण्यातही आपण कमी पडतोय. म्हणजे निसर्गानं दिलेले आहे ते सांगण्यात कमी पडतोय, आणि निसर्गाच्या याच्यावरनं जिथे पैसा आपल्याला मिळवायचं साधन आहे तिथेही आपण कमी पडतोय. या गोष्टींमधलं म्हणजे टुरिझम या एका शब्दावर आपण डेव्हलप अजून करू शकतो, पण ते नाही करत आहोत. नाही, नुसतं टुरिझम नाही तर कोकणातले सगळे माणसं जे आहेत म्हणजे कोकणवासी आहेत ते सगळ्या बाबतीत एका शब्दात सांगायचं तर खूप सहिष्णू आहे. सगळं भरभरून सोचतात. ज्या दिवशी इथे असहिष्णुता वाढेल ना, म्हणजे जे आता चाललंय सगळीकडे पेपरात, चॅनलवरती, पण खऱ्या अर्थाने ज्या दिवशी कोकणात वाढेल, कारण कोकणी मनुष्य सगळं सहन करतोय, सगळ्याच गोष्टी इथे मला कशाच काही वाटत नाही. दिवस आपण तसे ढकलतोय. कोणाला असं वाटत नाही की माझ्याकडे मर्सिडीज हवी, कोणाला राग येत नाही की बाबा माझ्याकडे सगळे समृद्ध आहे पण मी का नाही श्रीमंत होत आहेत. तर ही ज्या दिवशी सहिष्णुता संपेल ना त्या दिवशी मला वाटतं खऱ्या अर्थाने कोकण एक जगाच्या नकाशावर येऊन शकेल दिवशी. आणि ही गोष्ट सगळीकडेच लागू होते. म्हणजे कोकणात का, संपूर्ण महाराष्ट्रात तर बोला तर प्रत्येक जण आहे त्या परिस्थितीमध्ये खूप समाधान मानतोय. ज्या दिवशी राग यायला लागेल, ज्या दिवशी चीड वाटायला लागेल, ज्या दिवशी सगळेजण असहिष्णू बनतील उद्योगधंद्याच्या बाबतीत, त्यावेळेस मला वाटतं एक छान पैकी तुम्हाला वेगळंच चित्र पूर्ण महाराष्ट्रात बघायला भेटेल. नक्कीच या सहनशीलतेची सवय किंवा या संपूर्ण लाटांची सवय इथल्या स्वभावतःच संपूर्ण आसमंतात भिनल्या, ही सवय कुठंतरी मोडली पाहिजे. कारण जोपर्यंत खडक येत नाहीत किंवा खडकाची जाणीव होत नाही तोपर्यंत लाटाचं सामर्थ्य हे लाटांना जसं कळत नाही तसं आपल्यालाही कळत नाही. या सगळ्या बदलाकडे आता पाहण्याची हीच वेळ आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेक नंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्या सोबत. खरं तर नाताळ म्हटलं की अनेक गोष्टी सांगितल्या जातात की सांताक्लॉज येतो. खरं तर आजपर्यंत कथा कादंबऱ्यातनं किंवा या सगळ्या गोष्टीतनं ऐकीव आलेली ही गोष्ट आहे. सांताक्लॉज जर बनायचं असेल किंवा सांताक्लॉज यायचं असेल किंवा लहान मुलांना पडलेलं जर ते स्वप्न असतं की माझ्यासाठी खूप गिफ्ट असतील, तर तो सांताक्लॉज आता त्यांच्यासाठी कोण आहे, आणि पालक, इथला माणूस, इथला निसर्ग त्यांच्यासाठी सांताक्लॉज कसा बनू शकेल?
ऋषी आजकाल सांताक्लॉज बनायच्या मागे कोण लागत नाही. सांताक्लॉज कडनं आपल्याला हा, म्हणजे गिफ्ट जर हवे असतील गिफ्ट आम्हाला पुढच्या हवे. पिढीला हो, yes. पण मला वाटतं ज्या दिवशी आपण सांताक्लॉज बनायचे प्रयत्न करू, म्हणजे सुवर्ण कोकण हे खूप छान, म्हणजे शिलेदार जो आहे आमच्याकडे प्रकार, म्हणजे जे दुसऱ्यासाठी झटतात त्यांना शिलेदार आमच्याकडे म्हटलं जातं. आणि हे खऱ्या अर्थाने सांताक्लॉज आहेत आमचे सगळे शिलेदार. आणि ज्यावेळी सर्वांना हे अशा पद्धतीने शिलेदार बनायचं किंवा सांताक्लॉज बनायचं स्वप्न पटतील आणि दुसऱ्यासाठी झटण्याचा प्रयत्न करतील ना, त्यावेळेस वेगळे चित्र तुम्हाला दिसायला भेटेल ऋषी. कारण होतं काय माहितीये, आज आम्ही सगळेच जण वाट बघतो, कोणतरी मला गॉडफादर भेटेल, कोणतरी मला मनुष्य भेटेल जो मला सपोर्ट करेल, कोणतरी येईल जो माझ्या मुलाला नोकरीला लावेल, कोणतरी येईल मला बाजारपेठ देईल, कोणतरी सांताक्लॉज येईल मला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देईल, कोणतरी सांताक्लॉज येईल मला अनुदान सुद्धा भेट देईल. तर हे सांताक्लॉज अशा पद्धतीत लोकांनी बनवलं स्वतःच्या नजरेप्रमाणे. आणि ज्या दिवशी ही बघण्याची नजर आपली बदलेल ना, त्या दिवशी चित्र बदललेलं असेल ऋषी. एक मुद्दा महत्वाचा, म्हणजे कोणतरी येईल आणि माझ्यासाठी बाजारपेठ घडवेल, मग माझ्याकडचा ताकदीचा माल मी त्या बाजारपेठेत नेईल आणि तो विकेन आणि मी श्रीमंत होईल असं वाटतं. आपण आपल्या बाजारपेठेवरही अविश्वास दाखवतोय का? तर आपल्या उत्पादनावरच आपल्याला विश्वास नाहीये बेसिकली. आज आपल्यावरच नाही. भीमथडी जत्रेचं जर उदाहरण घेतलं तर साधारणपणे 4-5 लाखाची तिथे उलाढाल होते, पण त्यापेक्षा कैक पटीनं आपल्याकडेही होते, पण आपण त्याच्याकडे ती ओळखत नाहीये. अशी काही उदाहरणं किंवा या बाजारपेठेचं महत्व आपण अजून समजून घेत नाहीये स्थानिक लेवलला. ऋषी, कालचा पहिला दिवस होता आमचा 24 तारीख. पहिल्या दिवशी मला वाटतं दुपार सकाळी साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं. संपूर्ण दिवसभरात जत्रेचं टोटल सेल विक्री खप किती झाला मला माहित नाही, पण सुवर्ण कोकणाच्या एका दालनाचं जवळजवळ करोडोच्या घरात काल उलाढाल झाली. जत्रा कशी असावी आणि त्याच्यातले स्टॉल्स हे कसे असावे, जर कोणाला बघायचं असेल तर खरोखरच अजून 3 दिवस ही जत्रा आहे. भीमथडीच्या जत्रेत सुवर्ण कोकणच्या दालनाला तुम्ही अवश्य भेट द्या. जर तुम्हाला कधीतरी आयुष्यात स्वतःचा माल कुठे विकायचा असेल, बाजारपेठ बघायची असेल, नाही बाजारात माल कशा पद्धतीत लोकांसमोर सादर करायचा असतो हे जर शिकायचं असेल ना, एकदा तरी सुवर्ण कोकणच्या दालनाला भेट द्यावीच लागेल. कारण फक्त कालच्या 6 तासामध्ये 1 करोडच्या वरती उलाढाल ऋषिकाल झाले. जत्रा तीच आमच्याकडे अंगणेवाडी असते, इथे तर पूर्णाच्या वरती उलाढाल ऋषिकाल झाले. जत्रा तीच आमच्याकडे अंगणेवाडी असते, इथे तर पूर्ण 4-5 दिवसात 4 ते 5 लाखच लोक येतील. अंगणेवाडीला 20 लाख लोक येतात. किती अब्ज रुपयाची तिथे उलाढाल व्हायला हवे ऋषी. आणि आमच्या कोकणातल्या लोकांच्या जीवनमानात कितीसा बदल व्हायला हवा त्या एका जत्रेने. ती एक जत्रा खूप काही देऊन जाऊ शकेल, पण आम्ही तिथे कोणत्या नजरेने बघतो? खाज्याचं दुकान भेटेल का? चहाची भजीची टपरी टाकायला भेटेल का? काजू ठेवायला भेटेल का? कोकम भेटेल का? आगुळ का? त्याच गोष्टी आम्हीही त्याच गोष्टी ठेवल्या बारामतीला, भीमथडीला, पण त्या वेगळ्या अंदाजाने, वेगळ्या गोष्टीने, नजरेने. कारण इथे प्रत्येक शिलेदाराला आधी सांगितलेलंच होतं की ह्या 4 दिवसात तुला कमीत कमी 1 लाख रुपये कमवायचे आणि त्यासाठी लागणारी सगळी मदत ही सुवर्ण कोकणने त्यांना दिलेली. म्हणजे भांडवलापासून आम्ही मदत त्यांना केली. का? तर ते आमच्या अश्वमेधचे शिलेदार आहेत. त्यांना शब्द दिलेला असतो की एका वर्षाच्या तो एक यशस्वी उद्योजक म्हणून आम्ही तुम्ही उभं करू. आणि ही भीमथडीची जत्रा आम्ही फक्त एक अनुभवासाठी म्हणून घेतली. इथे आमच्या शिलेदारांना अनुभव येईल, आत्मविश्वास वाढेल स्वतःवरचा, की बाबा मीही एवढ्या लाखोचा धंदा दिवसभरात करू शकतो. हा जेव्हा आत्मविश्वास येईल ना, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आमची जत्रा सुरू होईल. कारण ह्याच्यानंतरचा जो आमचा जो उद्देश आहे तो देशातल्या विविध राज्यात जाऊन अशा प्रकारच्या जत्रा बनवण्याचा ऋषी. नक्कीच जत्रा किंवा या प्रकारचे जे प्रांतिक सोहळे असतात त्याला आपण समजूनच घेत नाही आणि त्या बाजारपेठेकडे आपण दुर्लक्ष करतो. साधा अंगणेवाडीच्या जत्रेचं जर उदाहरण घेतलं तर असे 15 ते 20 लाख लोक येतात. सगळे हौशे नवशे गौशे यांना वगळून 8 लाख लोक कमीत कमी असतात आणि या 8 लाख लोकांच्या हातात खाज्याची कमीत कमी मालवणी खाजा जी आपली ओळख आहे त्या खाज्याची 4 पाकिटं असतात. मित्र, विचार करा, साधारणपणे 20 रुपयाचं एक पाकिट, अशी 4 पाकिटं आणि गुणुले मल्टिप्लाय 8 करा आणि या सगळ्याची होणारी टोटल हिशोब घाला. मी एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. हा सगळा उत्साह, ही सगळी एकीकडे आता पर्यटकांचा वाढणारा वेग, आजचा नाताळ,
या सगळ्यातनं म्हणजे मगाशी जसं मी बोललो सांताक्लॉज, या सगळ्यातनं आपण आता काय शिकण्याची गरज आहे बदलत्या आणि वर्तमानाला धरून ह्या उत्सवाकडे कसं बघायचं? ऋषी, मला वाटतं प्रत्येक पालकाने हा सांताक्लॉज बनला पाहिजे. कारण मुलांची जी स्वप्न, मुलं जी मनापासून त्यांना वाटतं मला हे यायला हवं, कोणतरी सांताक्लॉज येईल, मला माझे मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या पुऱ्या करेल, मग ह्या नक्की इच्छा पुऱ्या करायला पालक हवेत. प्रत्येक पालकाने आपल्या मुलाचं सांताक्लॉज बनलं पाहिजे. आणि त्यासाठी सक्षम होण्यासाठी शेती किंवा शेतीपूरक असे उद्योगधंदे म्हणा किंवा कोणताही उद्योगधंदा ज्याच्यातून तुमच्याकडे श्रीमंती येईल तो तुम्हाला केला पाहिजे. नुसत्या नोकऱ्या करून आपण सांताक्लॉज नाही बनू शकत. मुलांचेच कशाला, आपण ना आपल्या पत्नीचे सांताक्लॉज बनू शकत ना आपल्या आई वडिलांचे. कारण प्रत्येकाच्या इच्छा ज्या असतात त्या आपण, ते लोक मन मारून राहतात की आपल्या मुलाचा पगार एवढाच आहे किंवा त्याचं इन्कम एवढंच आहे, तर आपण त्याच्याकडे इच्छा कशा प्रकट कराव्या. कधी कधी आजारपणही मुलं आई वडील लपवतात, बायकोही आपली लपवते. का तर त्यांना माहिती आहे आपला सांताक्लॉज नाही काय कसं बसं चालूच आहे. तर असं नाही झालं पाहिजे. प्रत्येकाने आपल्या घरासाठी सांताक्लॉज बनलं पाहिजे. आणि जेवढ्या मुलांच्या इच्छा आहेत, आपल्या घरातल्यांच्या इच्छा आहेत, त्या त्यांना पूर्ण करायला, तर मला वाटतं त्या खऱ्या अर्थाने प्रत्येक घरामध्ये नाताळ आणि दिवाळी एकत्र साजरी होऊ शकेल. खरं नाताळ आणि दिवाळी एकत्र साजरी होऊ शकते. खरं तर आज या निमित्तानं जाता एकच प्रश्न की प्रत्येक कोकणातल्या विशेषतः ख्रिश्चन बांधवांची घरं आहेत, तिथे एक गोठ्या आहेत आणि त्या गोठ्यांमध्ये असलेली शेळी सुबत्ता, खरं तर येशू ख्रिस्ताचा तो काळ पुन्हा उभा केला असतो. पुन्हा एकदा सुबत्तेकडे जायचं असेल तर घरोघरी अशा प्रकारचे गोठे, मग ते गायीचे असतील किंवा शेळ्यांचे असतील, तीच खरी तुम्हाला दिवाळीकडे नेणारी, समृद्धीकडे, आनंदाकडे, चैतन्याकडे नेणारी ती एक प्रतिकात्मक गोष्ट आहे असं नाही का वाटतं? नक्कीच ऋषी. बघा एवढा जबरदस्त तुम्ही मेळ घालताय. काल दत्त जयंती होती, तिथेही गायीचं चिन्ह हे होतं, म्हणजे दत्तगुरूंना गाय खूप जवळचे महत्वाचे. नाताळच्या सणामध्ये प्रत्येक ख्रिस्ती बांधवाच्या घरात तुम्हाला शेळी दिसेल. आणि हे सगळे धर्म, सगळे देव, सगळ्या संस्कृती नक्की सांगते काय, तर तुम्ही पुन्हा ह्या गोष्टीकडे वळा, कृषी संस्कृतीकडे वळा. आणि त्याच्यातून जी समृद्धी असेल, त्याच्यातून जी श्रीमंती असेल तीच वेगळी असेल, आगळी वेगळी असेल. आणि खरं सुख वैभव हे तिथेच लपलंय. आणि त्यामुळे अशा प्रतिकृती बनवण्यापेक्षा, शेळ्यांच्या किंवा गायींच्या किंवा फोटोमध्ये असे चित्र बघण्यापेक्षा प्रत्यक्षात आपल्या घरात असे गोठे झाले पाहिजेत. प्रत्येकाकडे गोधन आलं असलं पाहिजे, प्रत्येकाकडे शेळ्या असल्या पाहिजे. त्याच्यातून एकदा तरी बघा ना किती जबरदस्त श्रीमंती दडलेली आहे. आता त्यालाच अनुषंगाने आम्ही आता 24-25 तारखेला सिंधुदुर्गातच शेळी पालनाचं एक विशेष शिबिर आम्ही 2 दिवसाचं घेतोय. ह्या शिबिरात सुमित भोसलेंच्या फार्म हाऊसवर आम्ही घेतोय. सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ऋषी. म्हणजे शेळीला लस कसं टोचणं, शेळीला आजार कोणते असतात, रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवायची असते, तिची निगराणी कशी करतात, तिचं संगोपन कसं, मॉर्टेलिटी रेट 0 कसं असेल. कारण लोकांना भीती असते की शेळ्या दगावतात, आमच्याकडे पाऊस जास्त आहे, आमच्याकडे मॉइश्चरायझ जास्त आहे, मग आमच्याकडे शेळी होणारच नाही. असं काही नाहीये. तंत्र एवढं पुढे गेलं ना ऋषी, आजच्या डेटला मॉर्टेलिटी रेट जो आहे ना तो 0. म्हणजे अशाही जाती आहेत की एक शेळी कमीत कमी 2 पिल्लांना वर्षात जन्म देते. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आमचा हा जो वर्कशॉप आहे 24-25 तारखेला, त्याच्या मागचं सार काय माहिती आहे की एक शेळी तुम्हाला कमीत कमीत वर्षाला निव्वळ उत्पन्न 15 ते 20 हजार देते. मला सांगा ऋषी, तुम्ही फक्त जास्त नाही 25-30 शेळ्या पाळा आणि दिवसातून 1 ते 2च तास तुम्हाला द्यायचे, तरी सुद्धा महिन्याला तुम्ही 1 लाखापेक्षा अधिक रुपये उत्पन्न कमवू शकता. आणि म्हणून सांगतो की खरोखरच अशा पद्धतीत जर आपण सामोरे गेलो, अशा कार्यशाळा घेतल्या, असे आमच्या ज्या शेळी पालनाच्या किंवा इतर गोष्टीच्या कोणाच्याही DVD बघितलात, पुस्तकं वाचलात, तर अशा खोट्या प्रतिकृती घरात बनवायची गरज नाही. तुमच्या घरात तुम्ही स्वतः सांताक्लॉज बना आणि आपल्या घरातल्यांच्या सर्व इच्छा आहेत ना तुम्ही दररोज पूर्ण करू शकाल. त्यासाठी नाताळाची वाट बघायला नको वर्षातून एकदा. आणि म्हणून शेतीपूरक धंद्याशिवाय पर्याय नाहीये ऋषी. नक्कीच. आज पुन्हा एकदा आपल्याला ती वाट शोधायची, आणि वाट जर शोधायची असेल तर आपल्यासोबत स्वतःचे सांताक्लॉज बनून पुढे जाऊन स्वतःला समृद्धी ती इतरांसाठी, आपल्या घरातल्यांसाठी उधळावीच लागेल. जाता जाताना कोकणी एक लोकगीत होतं जे आम्हाला आमच्या अभ्यासक्रमात किंवा संपूर्ण संस्कृतीत शिकवायचे की एक स्त्री असते, ती नावाड्याला विनवणी करते, लोक घेतात, हाव साहेबा पलताडे वायता, माका साहेबा वाट दाखय, माका साहेबा वाट दाखय. आज या गीतातले ते बोलही थोडेसे विरळ झालेले आहेत, पण एक नक्की की वाट
दाखवण्याचा आणि वाट शोधण्याचा हा प्रयत्न अविरत आहे. म्हणजे तू जसं पद्धतीने गोव्याच्या समुद्रकिनारी आहे तसंच महानगरात रेल्वेच्या ट्रॅकवरही आहे. पण आपण त्या ट्रॅकवरनं आणि नेमक्या त्या वाटेवरनं कुठे जायचंय एकदा आयुष्यात ठरवूया आणि आयुष्यात स्वतः संपन्न होऊया. पुन्हा एकदा सर्वांनाच नाताळच्या खूप खूप शुभेच्छा. परब या ठिकाणी आलात, तुम्ही सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.